सर्वांना माझा जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो आणि प्रथम ज्या मातेने या हिंगोलीला ओळख दिली त्या मातीला आम्ही नतमस्तक होतो. काही जिल्ह्याच्या लोकांनी जी सेवा केली त्यांचेही नतमस्तक होतो. कारण की या हिंगोली जिल्ह्याला नाव या करायसाठी डिग्रसनं 7-12ची सभा आज कुठंतरी 1 वर्ष पूर्ण होऊन या मराठ्याच्या सफेंजो माझा मराठा बसला हे मला अभिमानाची गोष्ट वाटतं. कारण की आतापर्यंतच्या सफेंजा या लोकांच्या आपण खायल्या त्या सतरंजामध्ये आपल्या लेकराचं भवितव्य नव्हतं. या सतरंजामध्ये आपल्या लेकराचं भवितव्य आहे. कारण हे विषय आरक्षणाचा आहे. हे विषय आपल्या गोरगरीब जनतेसाठी गरजावंत मराठ्यांच्या लेकराच्या आरक्षणासाठी कुठेतरी या वर्षी विचार मंथन होत आहे. आणि हे विचार मंथन आज इथं कसं आंतरवादी सराठीला जसं सभा होतात जशा मिटिंगा होतात आज अभिमानानं सांगतो आतापर्यंत होणाऱ्या सर्व मिटिंगा या करायच्या या गणपती बशीच झाल्या पाहिजे. कारण की इथूनच आपल्याला ऊर्जा आणि शक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि हिंगोली जिल्ह्याची ओळख आपल्याला प्राप्त झालेली आहे. मित्रांनो तुमचे सगळे हेवे देवे दूर करा. तुमच्या डोक्यातलं राजकारण दूर करा. कारण राजकारणामध्ये आपलं हित नसून आपलं ओबीसी मधून आरक्षण भेटावं इथंच आपल्या लेकराचे हित आहे. हे मला तुम्हाला आम्हाला तळागाळात त्या लेकराला सगळ्याला समजते. परंतु आज घडीला कोणाचा नेता पडला असेल कोणाचा नेता निवडून पण आला असेल या नेत्याला तुम्ही मोठं करता करता तुमचा घरचा नेता विसरून गेला रे. तुमचा घरचा नेता कोण? तुमच्या घरच्या नेत्या कोण? तुमचा घरचा नेता तुमचं लेकरू. तुमच्या घरच्या नेत्या तुमचं मुलगी. याच्यासाठी तुम्ही काय करत आहात? कोणाच्या सतरंजा उचलण्यापेक्षा कोणाच्या नेत्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करा. ही ऊर्जा आपल्या तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे. आपण यासाठी आपण संघटित असलो पाहिजे. त्यासाठी आपला मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकायचं आहे. अरे कोणाची सत्ता जरी आली असेल तर संघर्ष अटळ आहे. कोणाची सत्ता जरी असेल तर आपला संघर्ष अटळ आहे. कोणाची सत्ता गेली जरी असेल तरी संघर्ष आपला अटळ आहे. कारण की आपल्याला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही सरकारला न भीता कोणत्याही धमक्याला न भीता आपल्याला या संघर्षाला समोर जावं लागतं. आणि जायची तयारी आमचे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील दाखविणार. फक्त तुम्ही आम्हाला फक्त पाठीशी राहायचं आहे. कोण्याही पक्षाच्या कोण्याही नेत्याच्या पाठीशी राहून अपशब्द बोलण्यापेक्षा तुमच्याला होत नसेल तर कमीत कमी बोलायचा प्रयत्न तरी करू नका. कमीत कमी तुम्ही आम्हाला साथ द्यायची नसेल तर साथ देऊ नका. परंतु बोलून आमच्या मनात दुखू नका. ज्याला काम करायचं असेल तर काम करू द्या. कारण की हे हित तुमच्याही लेकरांचं आहे आणि आमच्याही लेकरांचं आहे. उगाच फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही समाजावर कॉमेंट करत असाल आता कसं आता काय होईल आता तर असं होईल. अरे अशी आम्ही गुलामीमध्ये जीवन जगलेलं नाही. आम्ही या गुलामाला आम्ही हाकलून दिलेले आहे. मोगलाईला संपून टाकलेला आहे. आदिलशाहीला संपून टाकलेला आहे. आणि हे काय करते फक्त तुमची आमची ताकद फक्त एकत्र असायला पाहिजे. तुम्ही जर फुटले तर आपण येणारा संघर्ष आपला फुटला म्हणून आपण समजू शकतो. कारण हिंगोली जिल्हा आज आपण 1 वर्ष पूर्ण झालं. आपली जी 7-12ची सभा झाली तिला परती सभा म्हणून दादाला आपल्या हिंगोलीचा उल्लेख केला. आणि खरंच आपली कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडली. आणि कुठंतरी महाराष्ट्रामध्ये हिंगोलीचं नियोजन आणि हिंगोलीची सभा गाजली. त्याच सभेनं आम्हाला तुम्हाला ओळख दिली. ही ओळख या क्रायदेच्या मातीने दिली. आता ही तुम्हाला सांगतो ही अतिथून जी आपण मिटिंग घेतली या मिटिंगचा महाराष्ट्रातला पहिला पाऊल आपल्या हिंगोली जिल्ह्याचा आहे. आता ही जी मिटिंग घेतली या महाराष्ट्राचा पाऊल फक्त एवढंच आपण निश्चित केलं की आपल्या या कालच्या झालेल्या सभेला 1 वर्ष पूर्ण झालं. याचं औचित्य साधून आपण एकत्र आलो. खरंच तुमच्या आमच्या धमन्यामध्ये ताकद आहे की आपल्या लेकराला आरक्षण भेटून द्यायचं. हे आरक्षण भेटत असताना जे जे वेदना आपल्या झालेल्या आहेत तुम्ही म्हणजे 7-12च्या काय काय आठवणी असतील ते सांगा. फक्त या 7-12च्या उन्हामध्ये तुमची आमची माय बहीण बसली होती. उन्हामध्ये तुमचा आमचा भाऊ बसला होता. तुमचा आमचा बाप बसला होता. तर उन्हाच्या धारांवर पडत होत्या वापा लागत होत्या. परंतु वेदना मनाशी एकच होत्या की माझ्या मुलाला आरक्षण भेटावं. माझ्या मुलीला आरक्षण भेटावं. माझी मुलगी डॉक्टर बघावं. माझा मुलगा इंजिनियर बनावं. माझा मुलगा शिक्षक बघावं अशी इच्छा होती. त्या भावनेला या मनोज जरांगे पाटील आपले संघर्ष होते. यांचा संघर्ष डोळ्यासमोर बघून या मातीमध्ये माझ्या माता बहिणी बसलेल्या होत्या. उडत्या वादळ असो ती संकट असो सगळ्या गोष्टी पार करून आपले लेकरं आपल्या लेकरावर बाळाशी घेऊन या उन्हामध्ये टळत बसल्या होत्या. हे तुम्ही
तुम्ही आम्ही विसरू शकतो का? हे तुम्ही आम्ही विसरू शकतो का? 15-15, 20 दिवस हे रान साफ करताना, इथलं झाडं खुरपं काढताना आपण तुम्ही आम्ही बसलो होतो, हे आम्ही विसरू शकतो का? तुमचा आमचा घाम या जमिनीमध्ये गाळला गेला, हे आम्ही विसरू शकतो का? याचं मागचं एकच कारण आहे, तुमच्या आमच्या मुलाला फक्त आरक्षणाची आवश्यकता आहे. जिथं जिथं आपल्याला वेळ येतो, जिथं जिथं आपला संकट दिसत असतात, तिथं फक्त तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या चेहरा डोळ्यासमोर ठेवा. तुमची सगळी ऊर्जा तुमच्या अंगामध्ये निर्माण होतो. यांचा संघर्ष हीच आपल्या ऊर्जा आहे, हीच आपली दिशा आहे, हेच आपली संकल्पना आहे, हीच आपली इच्छा आहे की त्यांना आपलं दिलेलं काम आपण पूर्ण करायचं. जोपर्यंत त्यांच्या इच्छेच्या पुरतं आपण काम करत असेल तर आपण कुठे पक्षाची बांधिलकी आणि गुलामीमध्ये जात आहे, लक्षात ठेवा. कारण की आपल्याला पक्ष मोठा नसून आपल्याला संघटित होऊन आपल्याला काम करायचं आहे. काल 6 डिसेंबर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हीच वेळ आज आपल्याला आलेली आहे. आपल्या लेकराला शिकवा, संघटित व्हा आणि संघर्ष करूनच आरक्षण घ्या. हे उद्देश आपल्याला पास करायचा आहे. आज तुमच्या आम्हाला सगळ्याला गरज त्याची आहे आणि ही गरज तुम्हाला आम्हाला पाळायची आहे. आज तुम्ही म्हणता हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवजयंती साजरी करायची आहे, एकत्रित साजरी करायची आहे. त्याचे नियोजन तुम्हाला लावायचं आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात याची उपाययोजना तुम्ही ठरवायची आहे. जे 21 फेब्रुवारीला तुमचं नियोजन असेल तर त्या काळात पैसा जर गोळा केलेला असेल, कोणत्या गजावंत मराठी लेकरू कोणत्या फी बसून वंचित असेल, त्या पैशाच्या माध्यमातून त्याला शैक्षणिक दृष्ट्या त्याला फी भरण्याची संधी शिवजयंतीच्या माध्यमातून, त्या पैसा जमा झालेल्या माध्यमातून दिला तर बरा होईल. किंवा एखाद्याच्या गोरगरिबाचा ऍक्सिडेंट झाला असेल, त्याच्या माध्यमातून चांगल्या पैशाच्या उपयोगी आले पाहिजेत. आज डीजी लावून आपण नाचलो तर आपलं काही होणार नाही, कारण आपण आता कोणता विजय जिंकला नाही. कारण की आतापर्यंत शिवजयंती नाचत गाचत काढली, परंतु आपल्या मराठ्यावर जे संघर्ष काळ आलेला आहे आणि की आपण 15 महिने झालं आपला विजय आपण जिंकला नाही. आपला विजय जेव्हा जिंकून, जेव्हा या मराठ्याला ओबीसीतून आरक्षण भेटेल, तेव्हा या मराठ्याच्या अंगावरला गुलाल आपल्या महाराष्ट्रातल्या गुलालचा विजयाचा गुलाल असेल. ही तुमची आमची लक्षात ठेवा. याच ताकदीने आपल्याला एकत्र राहायचं आहे. का तुमच्या आई बापाच्या डोळ्यात तुम्हाला का पाणी बघावं वाटतं? तुमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी का बघावं वाटतं? तुम्हाला एक माझ्या मनोज जरांगे पाटलाचं तुम्हाला एक उदाहरण देतो. कालच्या उपोषणाला फुल काही पाणी पडलं, 7वा दिवस होता उपोषणाचा. अशा रस्ता बंद केला होता. एक जण त्या रस्त्यामध्ये उपोषणाला बसलं होतं. या पवित्र जागेचं नाव घ्यायचं, नाव सुद्धा मी घ्यायची माझ्या अंगात ताकद नाही, घेणार सुद्धा नाही. ते रस्त्यात बसला असताना आपल्या रस्त्याला बाजूला आपला रस्ता काढला होता. वरून थोतो पाऊस पडत होता, गाड्या आपल्या त्या चिखलामध्ये फसत होत्या आणि आपल्या गाड्या करताना तिथल्या आंदोलनासाठी सहसेवक आपल्या गाड्या ट्रॅक्टरच्या माध्यमाने चिखलाच्या फसलेल्या गाड्या काढत होते. परंतु ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलाला बोलताही येत नव्हतं. 7 दिवसाचं उपोषणात 8 म्हणजे 7वा दिवस उपोषणाचा होता. वरून पाण्याचा धारा, कोणी विशाल भाऊच्या झाडाखाली बसलं, कोणाच्या कोण झालं, एक आव्हान केलं तिथल्या लोकांना की माझा मराठा समाज महाराष्ट्रातून कान्या कोपऱ्यातून आला, भावांनो तुमचे घराचे दरवाजे उघडे करा, त्यांना तुमच्या घरामध्ये आत घ्या, तुमचं घर हे सार्वजनिक करून टाका, तो माझा समाज पाण्यामध्ये भिजता कामा नाही. असा संदेश ज्याच्या मुखातून आवाजही येत नव्हता, असा चल कापीत बोला. त्यावेळी प्रत्यक्ष क्षण होतं. मित्रांनो, हे जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जर आपल्या अंगावरलं पाणी सुद्धा ते पडलेलं बघू शकत नसेल, तुमच्या आमच्या डोळ्यात, त्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी काय बघू शकणार आहे? यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यायचं आहे. त्या डोळ्यातलं पाणी सुद्धा बघू शकत नाही आपल्या लेकरातल्या. त्यासाठी मी म्हणतो, तो जर आपला पाण्यात भिजून येत असेल तर आपल्या लेकरा तो कधीच मरून येत नाही, कारण त्याच्यामध्ये ताकद आणि शक्ती आहे, कारण संघर्ष करण्याची आहे. त्यासाठी पांडुरासारखं कोणाच्या पाठीमागं राहून आपलं इमान बरबाद करू नका. आपल्या इमानाला कुठंतरी सत्य ठेवा आणि संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कारण ही तुमची आमची काळाची गरज आहे. आज लोक म्हणत असतील हा फळाला पक्ष पडला, याचं वजन कमी झालं, अरे आम्ही कोणाला पक्षाचे अमेरिकेत नव्हतो, अरे आम्ही कोणाच्या पक्षाचे गुत्ते घेतले नव्हते, याला निवडून आणायचं, याला पाडायचं. मराठा समाज कोणाच्या दावणीला भांडणार नाही, असा संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील म्हणले, ज्याला मतदान टाकायचे त्याला कोठेही टाका, मला या राजकारणाशी काही देणं घेणं नाही, असं स्पष्ट वाक्य केला. आमच्या राजकारणाशी काय संबंध आहे? अरे ते जरी आले असते तर आज आम्हाला उपोषणासाठी बसावंच लागलं असतं. हे जरी आलं तरी आम्हाला उपोषणाला बसावंच लागलं असतं. हे जरी म्हणलं असं मी पुन्हा येतो, मी म्हणणार आहोत, आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार आहोत, याच्यानं काय होते ते करून घे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही ढीसभर हरत नाही, असा माझा दादाचा आदेश आहे. आणि आदेश नाही, सर्व वास्तविकता आहे. आणि तो माणूस जोपर्यंत आपल्या मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो माणूस हलणार सुद्धा नाही. आणि तुम्हाला या माध्यमातून सांगतो, ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये हे सरकार होतं, माझ्या मनोज जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त वाहताना तुम्ही आम्ही पाहिलं. तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये ते रक्त तुमच्या आमच्या
कोणी प्रत्यक्ष बघला असेल, कोणी माध्यमाच्या माध्यमातून बघला असेल, कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघला असेल, त्यावेळेस रक्त प्रतांनी हे रक्त कोणासाठी पडलं होतं, तर तुमच्या आमच्या लेकरासाठी पडलं होतं. हे निस्वार्थ सेवक आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर भेटलं. अशी सेवा आज त्याला जर पैशाचं आम्ही दिला असतं, आज लोकसभा झाली आणि विधानसभा झाली, हा जर मॅनेज झाला असता, आज करोड रुपयाचा मालक झाला असता. मित्रांनो, आताही त्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाही, उद्याही राहणार नाही, कारण हे निस्वार्थ नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनंतर भेटलं. याच्या पाठीशी आपल्याला निस्वार्थपणानं राहायचं आहे. आपल्यालाही कोणताही स्वार्थ नाही ठेवायचा आहे. आणि तिथं अंतर्वादी सहलीला गेलो म्हणजे इथली काही जिल्हा परिषद लढवता येणार नाही, त्याच्या संग फोटो काढला म्हणजे कोणती आमदारकी लढवता येणार नाही. भावांनो, हे स्वार्थ बाजूला ठेवा आणि निस्वार्थपणाने आपल्या मराठा समाजाच्या लेकराचं भविष्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. आणि राजकीय पक्षाचे डोळे उतरण्यापेक्षा तुमच्या लेकराच्या पायात कशा सोन्याचा जोडवा बसतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या तयारीला लढाईला लागा. आता येणाऱ्या सामूहिक उपोषणाची तयारी अशी आहे भावांनो, ज्यावेळेस तुम्हाला तिथं जायचं असेल तर कोणताही विचार न करता, जसं म्हणतात ना, पाठीनं घोगडं घेऊ द्या की रे मला बी येऊ द्या रे, पाठीनं घोगडं घेऊ तर अंतवरीसळला जाऊन चटणी भाकर खावता. आपल्या लेकराचा हक्काचं आरक्षण आपण प्राप्त करू द्या. सरकार कोणाचे बी असो, सरकार कोणाचे बी असो, आपला काही घेणं नाही. हे कळकळीनं काय सांगायची गरज आहे की याचे की सांगतात की हे राजकारणामध्ये जरांगे फॅक्टर हा कमी झाला, खोटं फॅक्टर कमी झाला. अरे दादा म्हणले देवदर्शनाला मी निघालो, एवढा शब्द झाला तर फक्त समाजापर्यंत हक्क गेली. लाखोच्या गाड्या त्या अंतवादी सहली बसून पांडुरंगाच्या पंढरपुरापर्यंत होत्या. अरे ज्या लोकांच्या ताफ्यामध्ये गाड्या राहतात तेवढ्याच आमच्या गाड्या एकमेकाला घासल्या. सांगा त्याला, गाड्या घासल्या, तेवढ्या तुमच्या गाड्या ताफ्यामध्ये राहतात, तेवढ्या आमच्या गाड्या घासल्या, तेवढ्या आमच्या गाड्या फुटल्या. अरे एवढ्या ताफा 7,000 ते 8,000चा ताफा होता. इकडे 10 किलोमीटर लांबला होता, कोणी 5 किलोमीटर लांबला होता. दादा कोण्या गाडीमध्ये आहे, लोक रस्त्यानं बघत होते. दादा कोण्या गाडीत आहे, दादा कोण्या गाडीत आहे. दादा सापडायला जोक नाही माय, 6 कोटी मर्यादेचं काहीच आहे. सदा सदी सापणारं व्यक्तिमत्व नाही, हे तुमच्या आमच्या काळजात बसणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाला खंबीरपणे आपण पाठिंबा देऊन आपलं ओबीसीतून आरक्षण प्राप्त करायचं आहे. मित्रांनो, या जमिनीनं मला ओळख दिली, या जमिनीला आताही नतमस्तक करतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.